तर मित्रांनो हा ड्रोन आहे, ऍग्रिकल्चर साठी वापरतात. हॅलो गाईज, तर मस्तपैकी मी सांजूला आता स्कूलमध्ये सोडून आलो, म्हणजे सोडलं आता मी जाऊ राहिलो. तर मित्रांनो आज सांजूचा स्कूलचा शेवटचा डे आहे, म्हणजे आजपासून सांजूला सुट्ट्या लागतील. आज आहे 30 तारीख मित्रांनो. तर आता आपलं काही इकडे येणं बहिणं होणार नाही भविष्यानं. तर मी आता सांजूला सोडून चालू. आज ड्रॉइंगचा पेपर आहे सांजू. चलो लेट्स गो एन्जॉय करो भविष्यानं. हॅलो गाईज, दिस आहे तुमचा आदिवासी मोटर ब्लॉगर रायडर 65 पोस्ट आहे. तर पोस्टाने दिवसाची सुरुवात झालेली आहे. मी इतक्यात सांजूला स्कूलमध्ये सोडून आलो आहे. आज सांजूचा स्कूलचा शेवटचा दिवस आहे पोस्टानं. आज ड्रॉइंगचा पेपर आहे. इथून पुढे आता संजूला सुट्ट्याच असतील. तर संजूला झेलावं लागेल आपल्याला सर्वांना, बरं का. आणि इकडे उंबरं बघू शकता, उंबरं पिकायला सुरुवात झालेली आहे आणि संपत पण आली पोषण. हे बघा कशा आहेत मला कमेंट करून सांगा. आणि उंबरं कुणी कुणी गावाकडे खालीत मला ते पण कमेंट करून सांगा. आज आपली R1 इकडे आहे. आज R1लाच घेऊन गेलो होतो आपण. आणि एफजुडी तिकडे आहे त्या साईडला मस्तपैकी. काल आपण गेलो होतो तो सुझुकीच्या पेट स्टॉप राईडला. तो ब्लॉग अपलोड केलेला आहे, जरूर जाऊन चेकआउट करा. पोषानं सुपर डुपर मस्ती केली, एकदम मस्तपैकी पोषानं. काल संडे होता ना, तर संडेला मस्तपैकी पोषाभाई गेला होता राईडला. आणि अपकमिंग प्लॅन पण मोठे आहे. हिडन वॉटरफॉलला तुमचा पोषाभाई जाईल लवकरच 1-2 दिवसामध्ये. तर अशाच बाईक राईड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पोषानं फॉलो करा ना. इकडे टमाटे काय एकदम सुकायलाच लागलेत, पाणी भरपूर आहे तरी सुद्धा. आणि अशा प्रकारचा आजचा माहोल आहे. दुपारी भयानक वारा सुटतो, पावसाचं वातावरण होतं, गरजा बिरजा म्हणजे ढगांचा गडगडाट वगैरे होतो, पण पाऊस काय येत नाही. छान म्हणजे बरं होतंय ते, नाहीतर खूपच नुकसान वगैरे झालं असतं ना पोषण. इकडे कैऱ्या अगेन खूप साऱ्या मोठ्या मोठ्या कैऱ्या झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा साईज बघा कैऱ्यांची किती मोठ्या मोठ्या झाल्या. तर अशा प्रकारे पोषण आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. चलो, तर मित्रांनो हा आंबा कुठला आहे मला कमेंट करून सांगा. आणि बघा एकदम पिकू राहिलेत बरं का. हा बघा मध्ये एक पिकलेला आंबा, हा बघा. तर सुपर डुपर एकदम मस्त हा आंबा आलाय, बघू शकता तुम्ही मस्त. आणि गहू पण काढायला आलाय मित्रांनो. हा गहू आहे, एकदम सुकलेला गहू काढायला आलाय, एकच नंबर. आणि आंबा बघा. तर मित्रांनो हा ड्रोन आहे, ऍग्रिकल्चर साठी वापरतात. 1 2 3 4 5 6 प्रोपेलर आहेत, बघू शकता तुम्ही. 2 बॅटरी आहेत आणि 25 kg वेट आहे त्याचं, म्हणजे हँडल करू शकतो तो. घेऊन टाका भाऊला सांगून द्या घेऊन टाकायला तुमच्या सेटला. आणि मित्रांनो तो स्प्रे इथून करणार बरं का. हे बघा हे नोझल आहेत, 6 नोझल आहेत, 6 नोझल लावून. आणि एका उडाणामध्ये 3 एकर तो फडशा पाडू शकतो एकदम मस्त पैकी. 3 एकर एका उडाणामध्ये, म्हणजे 2 बॅटऱ्यांमध्ये. आणि एक्स्ट्रा बॅटरी पण 7 लाख रुपये किंमत आहे पोषांना. तर मित्रांनो आपला ड्रोन रेडी झाला आहे. आता हे दादा मस्तपैकी उडवणार त्याला बरं का. आणि 25 लिटर भरलं एका टायमाला. कसा आंबा नाही करत बस. तर मित्रांनो ही ड्रोन सर्व्हिस तुम्हाला जर पाहिजे असेल मस्तपैकी, तर मी तुम्हाला त्यांचा ॲड्रेस देतो, नंबर वगैरे देतो, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा मस्तपैकी. हे ते दादा आहेत ऑपरेटर वगैरे. तर मस्तपैकी आता ड्रोन परत तिकडे गेला आहे, तर त्यांचा ॲड्रेस वगैरे देतो, मस्तपैकी त्यांच्याशी संपर्क करा हां ह्या दादांशी. तर मित्रांनो मस्तपैकी इकडं आता जेवणाची तयारी सुरू झालेली आहे. आता आम्ही जेवायला बसतोय. तिकडे त्या साईडला चूल पेटवली होती ते बघा. आणि इकडचं असं वातावरण आहे एकदम मस्तपैकी. वातावरण एकदम सुपर डुपर. झाडांच्या सावलीमध्ये मस्तपैकी बसतोय. सावली रात्री कुठं सावली, तर झाडांच्या सान्निध्यामध्ये बसू राहिलो आम्ही, एकच नंबर. सांजू तिकडं मध्ये TV बघत बसले. चला
भावानो रात्रीचे 8:30 वाजताय आणि पावसाने सुरुवात केलेली आहे. इकडे बघू शकता पाऊस कसा धो पाऊस आलाय. इकडे पण बघू शकता तुम्ही कसा पाऊस पडून राहिला इकडे एकदम सुपरा डुपरा पोषांनो. आणि वारा पण जोराचा वाहू राहिला आहे बघा. वारा आणि वादळ पाऊस वगैरे चाललाय. इकडे ह्या साईडला लाइटनिंग बघू शकता तुम्ही पूर्ण विजा वगैरे पडून राहिले त्या साईडला पोषाव. हे बघा चलो भागो.